आजची परिस्थिती मुंबईची अशी आहे की फक्त 3 दिवसच लसीकरण होतं, उर्वरित 4 दिवस लसीकरणच होत नाही आणि प्रायव्हेटमध्ये मात्र मुबलक प्रमाणामध्ये लस उपलब्ध आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि आरोग्य विभागाचा मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा आहे. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माझे सहकारी आणखीन मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयंत साबराजी, महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन सन्माननीय देवी राजाजी, मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी संदेश कोंडविलकरजी, मुंबई काँग्रेसचे आमचे कोषाध्यक्ष सन्माननीय भूषण पाटील, सन्माननीय राजकुमार मिश्रा आणि माझे इतर सर्व सहकारी, आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना एक आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही आपल्यासमोर आलो होतो आणि 1000 कुपोषित बालकांना आम्ही अडॉप्ट करू, त्यांचं आम्ही पूर्णतः त्यांचं जे पालन पोषण राहतं तो पोषण आहार असेल किंवा तत्सम वैद्यकीय मदत असेल ते करू आणि त्यांना आम्ही अडॉप्ट करू अशा पद्धतीचं मी आपल्याला घोषणा केली आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करत होतो. मला एका गोष्टीचा इथे मुद्दाम उल्लेख करायचा आहे की राज्याच्या सोशल आमच्या महिला बाल कल्याण विकास मंत्री आदरणीय यशोमती ठाकूर यांनी याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण डिपार्टमेंट, त्यांच्या पूर्ण त्या सगळ्या विभागाने अतिशय महत्त्वाचं काम याच्यामध्ये केलं आणि मला महापालिकेचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावंसं वाटेल की ॲडिशनल कमिशनर काकानी यांच्या उपस्थितीमध्ये, सुरेश काकानी यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या 2 बैठका आमच्या झाल्या आणि महापालिकेचा आरोग्य विभाग आणि हा महिला बाल कल्याण विभाग यांचा एक समन्वय आवश्यक होता जो आजपर्यंत कधीच झाला नव्हता. आणि म्हणून मला हे मुद्दाम उल्लेख करायचा आहे की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर टीका करत असतो तर करतोच, मी स्वतः करतो, परंतु जे चांगलं काम केले त्याच्या बाबतीमध्ये त्यांचे पाठ सुद्धा थोपटायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून महिला बाल कल्याण आणखीन कॉर्पोरेशन, महानगरपालिका यांचा आरोग्य विभाग अतिशय सक्षमपणे याच्यामध्ये काम करू शकलं आणि म्हणून 20 तारखेला राजीव गांधी जयंती आहे आणि त्या दिवशी आम्ही हा प्रोजेक्ट, हा जो आम्ही प्रकल्प हातामध्ये घेतला होता तो कार्यान्वित करतो आहे, ज्याच्या माध्यमातून जवळजवळ 77 सेंटर्स आम्ही ह्या सगळ्या माझे सहकारी भूषण पाटील, सन्माननीय संदेश कोंडविलकर, स्वतः चरण साबरा, आणखीन अतुल बर्वे यांनी सातत्याने बैठका ह्या सगळ्या दोन्ही डिपार्टमेंटकडे घेऊन आज 77 सेंटर्सवर या बालकांना 10-15 बालकांना त्या ठिकाणी जी काही त्यांना वैद्यकीय मदत लागेल ती देऊन 1224 बालकांचं आम्ही हे करत आहोत, त्यांना अडॉप्ट करत आहोत. त्यांच्यासाठी आम्ही आमचा हा जो प्रकल्प जो राहुल गांधींच्या जन्मदिवसा दिवशी आम्ही जाहीर केला होता तो आता राजीव गांधींच्या जन्म जयंतीच्या दिवशी आम्ही तो कार्यान्वित करत आहोत. आणि म्हणून हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे. या कामासाठी 10 बालकांच्या मागे एक आमची महिला समन्वय की त्या 10 बालकांच्या मागे राहील, त्यांना ट्रेनिंग दिली जाईल. या दोन्ही डिपार्टमेंटकडनं महिला बाल विकास असेल किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग दिली जाईल
जेणेकरून त्या बालकांना जे न्यूट्रिशन आम्ही देणार आहोत, मग त्याच्यामध्ये औषधं असतील, मग त्याच्यामध्ये पौष्टिक आहार असेल, त्याच्यामध्ये काही व्हायटमिन्स असतील, हे सगळे त्या बालकापर्यंत पोहोचतात आहेत की नाही यासाठी सुद्धा मायक्रो मॅनेजमेंट आम्ही ह्या माझ्या सगळ्या सहकार्याने केली. मला खरोखरच ते कौतुक करावं असं वाटतं की 10 मालकांच्या मागे एक आमची महिला सक्षमपणे ते बघू शकेल. आणि मला खात्री आहे जे आपण सॅम म्हणतो त्याच्यामध्ये अतिशय सिव्हिअरली अफेक्टेड ही जी बालकं असतात त्यांना कमीत कमी 2 ते 3 महिने हा त्यांचा पूर्णतः तपासणी, त्यांचा आहार, त्यांना लागणारी वैद्यकीय मदत ही पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही राजीव गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही ते कार्यान्वित करत आहोत. याचा मला या ठिकाणी उल्लेख करताना अतिशय मनापासून आनंद होत आहे. एक अति महत्त्वाचा विषय देशाच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की तिसरी लाट कोविडची, करोनाची, ज्याच्यापासून माहिती अशी आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे मीडियाचा, तिसरी लाटेची सुरुवात ही अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. दुबारा अमेरिका बंद होण्याच्या कगारवर आहे. अनेक देश तिसऱ्या लाटेमध्ये आता जवळजवळ तिकडे सुरुवात होऊन गुरफटलेले आहे. आपल्या देशामध्ये तिसरी लाट केव्हाही येऊ शकते असं भाकीत अनेक तज्ज्ञांनी, अनेक डॉक्टरांनी केलं होतं. दुर्दैवाने लसीकरण हा त्याच्यावरचा एकमेव पर्याय आहे जेणेकरून या तिसऱ्या लाटेचा जो प्रभाव आहे, जर आम्ही लसीकरण व्यवस्थित केलं तर तो प्रभाव, आपल्याला त्याचा प्रभाव कमी करता येतो असं जगभरामध्ये लक्षात आलेलं आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये लसीकरणाचं जे प्रमाण आहे हे अतिशय कमी, अत्यल्प आहे. आणि देशाचे पंतप्रधान जेव्हा एखादी गोष्ट बोलतात, कुठल्याही देशाचा प्रमुख जेव्हा बोलतो त्यावेळेला तसं घडतं. परंतु दुर्दैवाने गेली अनेक वर्ष, 7 वर्ष आम्ही पाहतोय देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं असू द्यात किंवा बाकीच्या वेळेला, कारण तुमच्याजवळ तर कधी ते बोलतच नाहीत मीडियाजवळ, म्हणजे त्यांना काय बोलायचं आहे हे फक्त तिकडूनच आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु आपल्याला आठवत असेल की आपदा में अवसर शोधणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली की 75% लस ही याला दिली जाईल, सरकारला दिली जाईल किंवा सरकार यंत्रणेच्या माध्यमातून ती पुरवली जाईल, आणि 25% लस ही प्रायव्हेट लोकांना दिली जाईल असं त्यांनी घोषणा केली होती. आजची परिस्थिती मुंबईची अशी आहे की फक्त 3 दिवसच लसीकरण होतं, उर्वरित 4 दिवस लसीकरणच होत नाही. आणि प्रायव्हेटमध्ये मात्र मुबलक प्रमाणामध्ये लस उपलब्ध आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि आरोग्य विभागाचा मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा आहे. महाराष्ट्र आणि मुंबईवर तर त्यांचं प्रचंड रागच आहे असं त्यांच्या वागण्यातनं दिसतं. मुंबईमध्ये 3 दिवस लसीकरण होतं आणि 4 दिवस लोकांच्या बाहेर लाईन लागलेल्या असतात, रांगा लागलेल्या असतात, आणि मग तिथे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही परत एकदा आपल्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना आणि आरोग्य विभागाला विनंती करत आहोत की आपण या मुंबईमध्ये सुमारे 68 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. त्यातील 60% जास्त लसीकरण खासगी रुग्णालयात झालेलं आहे. म्हणजे हा आकडा महत्वाचा आहे. आणि दोन्ही लस घेतलेल्यांची संख्या ही अत्यल्प आहे. म्हणजे एक लसचा डोस मिळालेला आहे, दुसरा डोस मिळालेला नाही, असे अनेक 19 लाख फक्त, म्हणजे आज आपण मुंबईची लोकसंख्या ही 1,50,00,000 आसपास समजतो, त्याच्यापैकी फक्त 19 लाख नागरिकांना 2 डोस झालेले आहेत. याचा अर्थ आपण लक्षात घ्या, हे लसीकरणाचं प्रमाण हे 12.5 ते 13%
एवढंच येतं. हे लसीकरण जोरदार याचं मोठ्या प्रमाणात व्हावं आणि जी होर्डिंग आम्ही देशाच्या पंतप्रधानांचे पाहतोय, याच्यावर सार्वजनिक अनेक नाक्यांवर पाहतोय, पेट्रोल पंपावर पाहतोय, मोफत लसीकरण, मोफत लस. कुठं आहे ती मोफत लस? असा माझा प्रश्न या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांना आहे आणि विनंती सुद्धा आहे की खोटं बोलायचं आता बंद करा. लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. लाखो लोकांच्या याच्यामध्ये जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. आता तिसरी लाट ही लहान बालकापर्यंत येणार आहे असा जगाचा सगळ्यांचा होरा आहे आणि जगाने सगळ्यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या निदान ह्या देशाची जी येणारी पिढी आहे त्यांच्या आयुष्याशी खेळू नका असं सुद्धा इशारा आम्ही त्यांना देऊ इच्छितो. आणि आतापर्यंत जे लसीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये लहान मुलांचा समावेश नाही, तो समावेश करण्यात यावा अशी सुद्धा मागणी मी या ठिकाणी करत आहे. तिसरा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की आम्ही मागणी केली होती, आपल्या समोरच मी सांगितलं होतं की 2 डोस मिळालेले जे नागरिक आहेत त्यांना याच्यामधून लोकल ट्रेनमधून प्रवास करायला मिळावा आणि तो सरकारने निर्णय घेतला. मी स्वागत करतो त्या निर्णयाचं सरकारचं. परंतु आता 2 डोस ज्यांचं लसीकरण झालंय त्यांना पासेस दिले जातात आहे. प्रश्न असा निर्माण होतो की एखाद्या नागरिकाला एका दिवसात कल्याणला जायचं असेल, त्याच्या नातेवाईकाकडे जायचं असेल, तो इथून मुंबईवरनं जाणार कसा? आणि म्हणून निर्णय चांगला आहे, स्वागतार्ह आहे. सरकारने महाआघाडी सरकारने खूप चांगला निर्णय घेऊन लोकल ट्रेनच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला त्याचं स्वागत करत असताना माझी आत्ताची आणखीन एक विनंती आहे. मी तसं पत्र सुद्धा दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. जसं 2 डोस घेतलेल्या नागरिकांना, पास धारकांना जसं आपण अलाव करत आहात, त्यांना ट्रेनमधून जाण्याची मुभा देत आहात, तशीच ज्यांचे 2 डोस झालेले आहेत त्यांना दैनिक सुद्धा तिकीट मिळावी, ज्याच्या माध्यमातून त्यांना जर समजा कुठे जायचं असेल आणि 1 दिवसाकरता काम असेल त्यांचं तर ते काम करू शकतात. अशा पद्धतीची मी मागणी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. एक आत्ताच मी म्हणालो त्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्याला 75वं वर्ष सुरू झालं. आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की या जगामधलं सगळ्यात मोठं लोकशाही असलेलं राष्ट्र 75वं वर्ष आज आपण साजरा करत आहोत. 15 ऑगस्टला 75 वर्ष सुरू झालेला आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास असा आहे, ज्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरनं देशाच्या पंतप्रधानांचं संबोधन होतं, भाषण होतं, पूर्ण येणाऱ्या वर्षभरामध्ये देश कुठे जाऊ शकेल, देशाची काय प्रगती होऊ शकेल, देशाच्या शेतकऱ्यांची काय प्रगती होऊ शकेल, देशाच्या कामगारांचं काय भलं करू शकू, किंवा देशामधला असलेला इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या बाबतीमध्ये काय करू शकू, म्हणजे देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. आणि त्याबरोबर 1 वर्षामध्ये काय प्रगती आम्ही देशाची करू अशा पद्धतीचा एक संदेश देशाचे पंतप्रधान देत असतात. गेल्या 7 वर्षामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं बोलतात, ते फक्त बोलतात, त्याच्यासारखं काहीही देशामध्ये घडलेलं आतापर्यंत तरी मला माहित नाही. गेली 3 वर्ष सातत्याने देशाचे पंतप्रधान हे सांगतात आहेत की 100 लाख कोटी ची इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये आपण आणू आणि देशाला आत्मनिर्भर बनवू. हा आकडा गेली 3 वर्ष सातत्याने असाच सांगत आहेत ते. आश्चर्य एका गोष्टीचं आहे की त्याच्यातले किती इन्व्हेस्टमेंट या देशात आली याचे आकडे कधी देशाच्या पंतप्रधानांनी किंवा त्यांच्या ज्या PR असेल किंवा त्यांचे मंत्री असतील त्यांनी कधी कोणाला सांगितलेले आठवत नाही. उलट परिस्थिती अशी आहे की देशामधला उद्योग हा सगळा ठप्प झालेला आहे, नोकऱ्या ठप्प झालेल्या आहेत. 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांना प्रश्न आमचा असा आहे,
जवळजवळ आमची माहिती, सरकारी माहिती अशी आहे, या 2 वर्षामध्ये ज्या कोविड काळामध्ये जवळजवळ 3.5 कोटी नोकऱ्या ह्या सगळ्या संपलेल्या आहेत. लोक हे झालेले आहेत, बेरोजगार झालेले आहेत. आणि अशा वेळेला जेव्हा आपण लाल किल्ल्यावरनं त्या पवित्र जागेवरनं बोलत असता, त्यावेळेला हे भान असलं पाहिजे कमीत कमी की देशाचे नागरिक हे ऐकणार आहेत आणि देशाचे नागरिक प्रश्न विचारणार आहेत. मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून, काँग्रेसचा नेता म्हणून मला प्रश्न त्यांना हाही विचारायचा आहे. आत्मनिर्भर भारत बनवत असताना 70 वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून आजपर्यंत अगदी थेट 2014 पर्यंत जगामधली एक तिसरी आमची 5वी अर्थव्यवस्था होण्याचं आम्हाला सगळं जग म्हणत होतं. आत्मनिर्भर भारताने आज देशाची अवस्था काय आहे? आर्थिक व्यवस्था आज आर्थिक आमची स्थिती अशी आहे की आम्ही उणेमध्ये आहोत, आम्ही मायनस मध्ये आमचं आर्थिक व्यवस्था आमची आहे, जी कधी काळी 2 आकड्यामध्ये 10 ते 10.5% वेगाने जी आमची अर्थव्यवस्था जी वाढत होती, सन्माननीय पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये आज ती मायनस चाललेली आहे. हाच का आमचा देश आत्मनिर्भर आहे? आणि पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अगदी 2014 पर्यंत ज्या आमच्या नवरत्न कंपन्या आम्ही तयार केल्या, ज्यांच्या माध्यमातून कोट्यावधी नोकऱ्या या देशाच्या तरुणांना मिळत होत्या, आज ते गेल्या 7 वर्षामध्ये विकण्याचंच पाप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे. हा जर आत्मनिर्भर भारताचा जर नारा असेल तर मला भीती वाटते भविष्यामध्ये ह्या देशामध्ये प्रचंड मोठी अराजकता बाजण्याची शक्यता. कारण जे लाखो तरुण दरवर्षी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात आहेत, काही शैक्षणिक संस्थांना बाहेर पडत आहेत, काही डिप्लोमा घेऊन, डिग्र्या घेऊन, काही स्किल्ड होऊन बाहेर पडत आहेत. त्यांच्या हाताला जर काम मिळालं नाही तर मात्र हा तरुण, या देशाचा तरुण हातामध्ये शस्त्र घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या आत्मनिर्भर भारताच्या घोषणा करत असताना 100 लाख कोटी या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट येण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधानांना मी या देशाचा नागरिक म्हणून सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे, हे 100 लाख कोटी किती वर्षामध्ये येणार आहेत? किती उद्योग ह्या देशामध्ये येणार आहेत? त्या उद्योगाच्या माध्यमातून किती देशाच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे? या सगळ्या गोष्टीचा खुलासा देशाच्या पंतप्रधानांनी करावा. आणि मागच्या 6 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या घोषणा या किती या कार्यान्वित झाल्या आणि त्यापासून देशाची प्रगती किती झाली याची सुद्धा माहिती देशाच्या नागरिकांना त्यांनी द्यावी, असं मी त्यांना आवाहन करत आहे. एक दुसरे केंद्रीय मंत्री आहेत, मुंबईचे आहेत, स्वतः उद्योगपती आहेत, कारण त्यांच्या कंपन्यांमध्ये माझीच युनियन गेल्या अनेक वर्षापासून आहे, त्यामुळे मला चांगलं माहिती आहे. अतिशय कामगार विरोधी धोरण आखणारा हे पियुष गोयल परवा CIAच्या एका कॉन्फरन्समध्ये बोलत असताना त्यांनी टाटा समूहाच्या बाबतीमध्ये अतिशय आक्षेपार्ह अशी वक्तव्य केलेली आहे. हा तोच टाटा समूह आहे ज्यांनी सगळ्यात पहिला विमान हे टाटांचंच होतं आणि त्याच्यानंतर आपण ती एअर इंडिया आपल्या देशाला समर्पित केली. हे तेच टाटा आहेत. या देशामधली पहिली स्पिनिंग मिल ही टाटांचीच होती. त्याच्यानंतर आपण जी काय प्रगती केली गेल्या इतक्या वर्षामध्ये, हे तेच टाटा आहेत. हे तेच टाटा आहेत त्यांनी केमिकलमध्ये असेल किंवा याच्यामध्ये स्टील उद्योगामध्ये असेल, बाकीच्या सगळ्या फार्मास्युटिकल उद्योगामध्ये असेल, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असेल, जवळजवळ 7 लाख लोकांना नोकरी देण्याचं पवित्र काम या टाटा समूहाने केलेलं आहे.
या टाटा समूहाला गोयल, पियुष गोयल सारखा एक उद्योगपती असलेला आणि देशाचा केंद्रीय मंत्री असलेला पियुष गोयल असं म्हणतोय की देशाच्या विरोधामध्ये काम करत असतील. त्यांनी असं वक्तव्य केलं की कुठल्या तरी 2 मल्टीनॅशनल तुम्ही खरेदी करून ह्या देशाच्या प्रगतीवर कुठेतरी हे करत आहात, देशाची प्रगती रोखत आहात किंवा देशाच्या प्रगतीच्या विरोधात तुम्ही काम करत आहात. अशा पद्धतीचे फालतू, अतिशय थर्ड क्लास, अतिशय खालच्या दर्जाचं जे काही त्यांनी टीका केलेली आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी निषेध करतो. आणि त्यांना हा प्रश्न विचारतो की तुमचे मित्र असलेले उद्योगपती त्यांनी केलेलं काम आणि टाटा समूहाने केलेलं काम, टाटा समूहाची टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्यातली 60% इन्व्हेस्टमेंट ह्या देशाच्या नागरिकांसाठी ते खर्च करतात. आपल्याला आठवत असेल कोविड ज्या वेळेला, करोनाचा आघात जेव्हा झाला तेव्हा टाटा समूहाने सगळ्यात पहिलं त्यांच्या मिळकतीतला सगळा वाटा हा कोविडसाठी त्यांनी दिला. ह्या देशाच्या सगळ्यात पहिलं 5 स्टार जे कोविड याच्या पेशंटसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं. मुंबईतली सगळी हॉटेल त्यांचे असलेली समूहाची, या टाटा समूहाच्या उद्योगाला पियुष गोयल सारखा एक जो लबाड उद्योगपती, एकेकाळचा अजूनही लबाडच उद्योगपती आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या, त्यांना काय माझ्यावर कारवाई करायची ती करू द्या. परंतु ह्या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्या उद्योग समूहाचा सहभाग राहिला आजपर्यंत आहे, देशाच्या विकासासाठी 60% स्वतःच्या समूहाचे पैसे खर्च करणाऱ्या या उद्योगाच्या बाबतीमध्ये जी वक्तव्य केलेली आहेत त्याचा तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी पियुष गोयलचा मी निषेध करतो. आणि त्यांना इशाराही देऊ इच्छितो की आपण आत्मनिर्भर भारत बनवत असताना 7-8 उद्योगपतींना बरोबर घेऊन स्वतः तुमचा उद्योग हा अख्ख्या देशाची संपूर्ण ताकद, संपूर्ण आर्थिक नाड्या तुमच्या हातामध्ये घेण्याचं पाप गेली 7 वर्ष तुम्ही करत आहात. आणि तुम्हाला आशीर्वाद देशाच्या पंतप्रधानांचा आहे व यांचा नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे, परंतु हे फार काळ चालणार नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. आणि म्हणून या टाटा समूहाच्या बाबतीमध्ये जी काही वक्तव्य केली गेलेली आहे, $110.7 बिलियन हा राजस्व असलेल्या त्या टाटा समूहाकडे ज्या पद्धतीने पाहिले जाते, सगळ्यांना अभिमान वाटतो. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, आपल्या सगळ्यांना टाटा समूहाचे प्रमुख नेहमीच ज्या वेळेला आपत्ती आलेली आहे, या देशावर आलेली आहे, या राज्यावर आलेली आहे, मुंबईवर आलेली आहे, त्या वेळेला या समूहाने स्वतःहून येऊन समोरून मदत केलेली आहे. अशा उद्योग समूहाला ज्या पद्धतीने खालच्या दर्जावर जाऊन जी टीका केली गेली आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. हिंदी में जी मैं जानता हूँ आपका चेहरे पे है. सबसे पहले एक घोषणा हमने की थी राहुल जी के जन्मदिन के ऊपर. हमने 1000 बच्चों को जो कुपोषित बच्चे हैं, माल न्यूट्रिट जो बच्चे हैं, उनको हमने अडॉप्ट करने का यहीं पे हमने ऐलान किया था और इसी पत्रकार परिषद में मैंने ऐलान किया था. मुझे खुशी होती है इस बात की और मैं तारीफ करना चाहता हूँ महिला बाल कल्याण विभाग और मुंबई महानगर पालिका के आरोग्य विभाग का, और खास करके सुरेश ककानी जो एडिशनल कमिश्नर है. बहुत सारी मीटिंगें मेरे सहयोगी भूषण पाटिल, मेरे सहयोगी सम्माननीय संदेश कोडुलकर और हमारे विरोधी पक्ष नेता जिन्होंने इसमें बहुत ज़्यादा इनिशिएटिव लिया था, सम्माननीय रवि राजा जी और मेरे कार्याध्यक्ष चरण सिंह सापरा जी ने, और खास करके हमारे अतुल बर्वे जी ने, ये अभियान जब से हमने डिक्लेयर किया तब से लेके आज तक इस अभियान के प्रति उन्होंने काम किया. और ये दोनों डिपार्टमेंट में एक समन्वय करा के मुझे खुशी होती है कि आने वाले 20 तारीख को 20 अगस्त को राजीव गांधी जी का जन्मदिन है, जयंती है. उस दिन हम
ये मिशन कार्यान्वित कर रहे हैं। 77 ऐसे सेंटर बनाए गए हैं जिसमें ये 10-15 बच्चों का वहां देखभाल होगी और उनका पूरा जिम्मा जो है 10 बच्चों के पीछे एक महिला, इस तरह हम लोग उनको ट्रेनिंग देके, कांग्रेस के महिला कांग्रेस हो, हमारे सार्वजनिक काम करने वाले सारे हमारे कार्यकर्ता हो और उस वार्ड के, उस जिले के हमारे सारे कार्यकर्ता हो, उनको ट्रेनिंग देके इन बच्चों की देखभाल, एक जो हमारा पर्यवेक्षक रहेगा, एक जो हमारा वहां ट्रेन किया हुआ समन्वयक रहेगा, वो 10 बच्चों की जिम्मेदारी उठा सकता है। तो ये एक बात जो बहुत बार लोग घोषणा करते हैं, आजकल तो ऐसे ही हुआ है कि कुछ भी बोलो और उससे फिर दोबारा पूछने वाले कोई नहीं है। हमने पिछली बार क्या बोला था और आज क्या हम कर रहे हैं, ये मैंने हमेशा कहा है। तो ये उसके पीछे एक राजीव गांधी जयंती के ऊपर उपलक्ष्य में हम लोग ये कार्यान्वित करने जा रहे हैं। जहां तक टीकाकरण का सवाल है, आप जानते हैं कि तीसरी लहर विश्व में दस्तक दे चुकी है। खास करके यूएसए में जिस प्रकार का उसका ये हुआ है, एक बहुत बड़ा प्रकोप हमको देखने के लिए मिल रहा है और खास करके अमेरिका में बहुत सारे उनके जो हल्के इलाके वो सील किए जा रहे हैं, इलाके हैं जो लॉकडाउन किए जा रहे हैं। लंदन में भी वही बात है, बहुत सारे देशों में, हमारे देश में भी ये दस्तक हमें सुनाई दे रही है। पर उसके प्रति देश की सरकार, भाजपा की सरकार, नरेंद्र मोदी जी की सरकार क्या कर रही है, अगर मैं ये सवाल पूछूं तो मुझे लगता है कि कुछ भी नहीं कर रही है। जिस प्रकार से टीकाकरण को लेके राजनीति की गई, जिस प्रकार से मुफ्त टीकाकरण को लेके होर्डिंगबाजी की गई है और पब्लिसिटी ऐंठने की कोशिश कर रहे हैं नरेंद्र मोदी जी, मैं उसकी सब कड़े शब्दों में निंदा तो करता ही हूं, लेकिन आज हमारे देश एक ही में देश ऐसा है जिसका टीकाकरण का परसेंटेज सबसे कम है देश है पूरे विश्व में। लाखों लोगों ने अपनी जिंदगी इसमें गंवाई है, लाखों परिवार इसमें पूरी तरह बर्बाद हो चुके हैं, बच्चों की जाने गई है और अभी ये तीसरी लहर जो है वो बच्चों को ज्यादा उससे प्रभाव होगा ये बताया जाता है। और टीकाकरण को लेके केंद्र सरकार बिल्कुल ये नहीं, गंभीर नहीं है। मुंबई की मैं हालत बता दूं आपको, टीकाकरण ये 5 दिन चलता है लगातार, लेकिन 7 दिन चलता है, 7 दिन, पूरा 7 दिन चलता है, लेकिन आज अभी जो टीका उपलब्ध है उसे तो 2-3 दिन भी मुश्किल से टीकाकरण होता है। मुंबई की अगर मैं बात करूं तो तकरीबन 68 लाख लोगों का टीकाकरण हुआ है। उसमें से 19 लाख ऐसे कि जिनका डबल टीका उनको दिया गया है। तो अगर परसेंटेज आप देखो तो 12.5-13% लोगों का ही टीकाकरण सही मायनों में हुआ है। तो ये इसलिए भी है क्योंकि केंद्र से आने वाला सप्लाई जो है, टीके जो आने वाले हैं वो नहीं आ रहे हैं सही ढंग से। मुंबई को लेके नरेंद्र मोदी जी का वो तो गुस्सा है ही, महाराष्ट्र को लेके उनका गुस्सा है ही, पता नहीं क्यों, क्योंकि उनकी सरकार चली गई इसलिए शायद देश के प्रधानमंत्री इस तरह से जो बर्ताव कर रहे हैं महाराष्ट्र के साथ और मुंबई के साथ, उसकी हमने इसके पहले भी कड़ी निंदा की, आज भी मैं निंदा करता हूं और उन्हें आपके माध्यम से फिर एक बार मैं उन्हें बताना चाहता हूं और रिक्वेस्ट भी करना चाहता हूं कि टीकाकरण, आप जितनी पैसे टीकाकरण के इसके ऊपर पब्लिसिटी के लिए खर्च कर रहे हैं उतने टीके भेज दे दीजिएगा मुंबई में, महाराष्ट्र में और पूरे देश में, सारे राज्यों में, ताकि जनता का टीकाकरण सही ढंग से हो और आने वाली जो तीसरी लहर है उससे कम से कम हम लोग बचने की कोशिश करें, बच्चों को बचाने की कोशिश करें। एक और मुद्दा जो है, खास करके आपने देखा होगा पिछली बार आप आए थे, मैंने मुख्यमंत्री जी को खत लिखा था और उसमें मैंने कहा था कि लोकल ट्रेन को लेके ये मुंबई की लाइफ लाइन है और मुझे खुशी है महाआघाड़ी सरकार ने, हमारे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, उप मुख्यमंत्री अजीत दादा
और हमारे बाला साहब थोरात, अशोकराव चौहान जी ने हमारा खत हमने लिखा था, और आज 2 टिकट जिनको लगे हुए हैं उन नागरिकों को लोकल ट्रेन से ये करने का, ट्रैवल करने का उन्होंने ये कर दिया है, परमिशन दिया है। पर उसमें एक हिच ऐसी है, एक दिक्कत ऐसी है, ये सारे जिनके पास है महीने का पूरा, उन्हीं को अलाउ किया जा रहा है। अब आम नागरिक जिसको यातायात करनी है ट्रेन से, वो कहाँ जाएगा? तो मेरी रिक्वेस्ट है, मेरी डिमांड भी है, और मैंने खत भी लिखा है मुख्यमंत्री जी को, एक दिन की जो टिकट मिलती है वो टिकट भी दिया जाए। 2 टिकट जिनको लगे हैं उन सारे नागरिकों को अलाउ किया जाए, ताकि उनका जो काम है, एक दिन का जो काम है, वो काम भी वो वहां से निपटा सकते हैं। लाल किले से हमेशा 75 साल हुए, 75वीं सालगिरह हमने मनाई। देश के प्रधानमंत्री ने वहां से हमेशा की तरह बहुत बड़ी बड़ी बातें की। बड़ी बड़ी बातें इसलिए भी कह रहा हूं क्योंकि 7 साल से हम ये बड़ी बड़ी बातें ही सुनते आए हैं। हालांकि वो जो कहते हैं, इसके पहले ऐसा कभी भी नहीं था। देश के प्रधानमंत्री जब लाल किले से कोई बात करते थे तो वो देश का पूरा साल भर में क्या हुआ उसका एक लेखा जोखा करते थे, और 1 साल में हम करने क्या जा रहे हैं वो बातें होती थी और उसकी चर्चा होती थी। पिछले 7 सालों में हम देख रहे हैं देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी सिर्फ बात कर रहे हैं, लेकिन वो जो बात करते हैं हकीकत में इस देश में उस तरह का कोई भी काम हमारे नजर में नहीं आया। ये कांग्रेसी होने के नाते मैं आरोप नहीं कर रहा हूं, एक देश का नागरिक होने के नाते मैं उनको पूछ रहा हूं कि आपने जितनी भी 7 भाषण किए 7 साल, उनमें क्या आपने देश के प्रति और देश का कितना विकास हुआ? मैं एक बात बता दूं आपको, 3 साल से वो एक बात रट रट के बोल रहे हैं, 100 लाख करोड़ रुपया इन्वेस्टमेंट करेंगे देश में। ये 3 साल में कितने लाख करोड़ इन्वेस्टमेंट हुई? हालांकि आज तक जिन प्रधानमंत्रियों ने, पहले देश के प्रधानमंत्री आदरणीय नेहरू जी से लेके मनमोहन सिंह जी के तक 70 साल में जो इस देश को संवारा गया, इसमें खास करके उद्योगों में खड़ा किया गया, जो नवरत्न कंपनियां इस देश की बनी, जिसके माध्यम से करोड़ों युवाओं को नौकरियां मिलती थी, यह बेचने का सिर्फ काम नरेंद्र मोदी जी ने किया है, उनकी सरकार ने किया है। उसकी कड़ी शब्दों में मैंने पहले भी निंदा की है, आज भी निंदा कर रहा हूं, और उनको यही पूछ रहा हूं कि 3 साल से आप जो रट रट के कह रहे हैं 100 लाख करोड़ रुपया इन्वेस्टमेंट इस देश में आएगी, वो कब आएगी? कौन से उद्योग आएंगे? हालांकि ये सरकारी आंकड़े हैं, उन्हीं के आंकड़े हैं। पिछले 2 सालों में तकरीबन 3.5 करोड़ नौकरियां इस देश में बर्बाद हो चुकी है। देश का युवा जो हर साल ग्रेजुएट होके निकलता है, डिप्लोमा लेके निकलता है, डिग्री लेके निकलता है, उसके हाथ को काम नहीं है, ऐसी हालत देश में है। और आज तो हालात ये है कि 1991 में हमने एक बात देखा था, देश ऐसे कगार पे था, देश का सोना गिरवी पड़ा था, वो हालत थी देश की। आज हमारी इकोनॉमी उसी तरह उसी दिशा में जा रही है। अगर मैं ये कहूं तो ये बहुत बड़ा आरोप नहीं होगा, ये हकीकत है। क्योंकि किसी जमाने में नहीं, मनमोहन सिंह जी के जमाने में, कांग्रेस के जमाने में, जब इस देश की अर्थव्यवस्था 10% से आगे बढ़ रही थी, आज वही अर्थव्यवस्था माइनस पे चल रही है। ये उनकी सबसे बड़ी उपलब्धि है, यही नरेंद्र मोदी जी का विकास है, जिसके बारे में हम बार बार बात करते हैं। एक बात बहुत ही कष्ट हुए ये बात सुन के, देश के एक केंद्रीय मंत्री है पीयूष गोयल करके, खुद एक उद्योगपति है, उनके उद्योग है, मैं जानता हूं क्योंकि मेरी खुद की यूनियन उनके उद्योग में रही है, तो मैं बेहतर जानता हूं कि उनका रवैया आम आदमी के प्रति, कामगारों के प्रति कैसा रहता है, ये मैंने देखा हुआ है। और ये बात मैं 20-25 साल की कह रहा हूँ, कल परसों की नहीं बात कह रहा हूँ। उन्होंने CIA की एक कॉन्फ्रेंस में उन्होंने टीका टिप्पणी की टाटा समूह के ऊपर। मुझे आश्चर्य होता है एक बात का, एक उद्योगपति आज नसीब से मंत्री बन चुके हैं, लेकिन ओरिजिनल उद्योगपति है, उनके उद्योग ने इस देश के लिए क्या किया? और जो टाटा समूह के बारे में वो कह रहे हैं, इस देश का सबसे पहला स्पिनिंग मिल यही टाटा समूह ने खड़ा किया।
जिसके माध्यम से हजारों लोगों को नौकरियां मिली, लाखों लोगों को नौकरियां मिली। इस देश में पहला जहाज, हवाई जहाज इन्हीं का टाटा समूह का था, जो आगे चल के एयर इंडिया करके हमारे देश की एक बहुत बड़ी ये बनी, उसकी भी हाशिए पे पहुंचा दिया इन्होंने। इस देश का चाहे केमिकल उद्योग हो, चाहे स्टील उद्योग हो, चाहे फार्मास्यूटिकल उद्योग हो, चाहे होटल उद्योग हो, सर्विस इंडस्ट्री हो, ये सारे इंडस्ट्री में 60 लाख से ज्यादा लोगों को नौकरी देने वाला समूह और देश के प्रति समर्पित जो समूह है, उसके प्रति इस तरह के शब्दों का इस्तेमाल करना और उन्हें जलील करने का जो प्रयास किया गया सीआईआई की इस कॉन्फ्रेंस में, मैं उसकी कड़ी शब्दों में निंदा करता हूं और पीयूष गोयल की मैं निंदा करता हूं कि ये इस तरह जो समूह पूरे 107 बिलियन डॉलर की इनकी लागत से उनका समूह बनता है, 60% उनके समूह की जो ये है मिलकत है या जो उनका ये है रेवेन्यू है, वो 60% इस देश के नागरिकों के लिए खर्च होता है, चाहे अस्पताल के माध्यम से हो, चाहे बाकी सारे माध्यम से हो। उस समूह को इस तरह से जलील करना ये बिल्कुल गलत और बहुत ही ऊंची हरकत इन्होंने की है। 3% सिर्फ वो अपने समूह के लिए, उनके परिवार के लिए रखते हैं और बाकी सारा इस देश के प्रति समर्पित ये जो समूह है उसके प्रति जो बातें की गई वो बहुत ही बुरी और बहुत ही ऊंची और हल्की हरकतें, और ये हरकतें कोई उद्योगपति ही कर सकता है। और आज मंत्री के चोले में जो पीयूष गोयल उद्योगपति है वो ये बोल रहे हैं, इस बात की मैं कड़े शब्दों में निंदा करता हूं। कोई सवाल? जी, सर्वाधिक प्रमाण मालवणी आणि भारत हे दोन्ही मंत्री आपल्याच पक्षाचे आहेत आणि आपल्याच सरकारमध्ये आहेत। मंत्र्यांचा आणि कुपोषित बालकांचा संबंध लावू नये कृपया करून। दुर्दैव असे तुम्हाला नाही, मला जेव्हा कळलं, आम्ही जेव्हा सगळ्यांनी मुंबईमध्ये जो 8,000 कुपोषित बालक आहेत आणि ती फक्त धारावीमध्ये नाही, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त बालकं एमिस मध्ये, गोवंडी मध्ये आहेत, चेंबूर मध्ये आहेत, मानकुर मध्ये आहेत, मुलुंड मध्ये आहेत, सगळ्या या मुंबईमध्ये। आणि ही गोष्ट अतिशय वाईट आहे आणि ती काय आज कुपोषित झाली नाही, या 1.5 वर्ष सरकार आल्यावर कुपोषित झालेली नाही, तर ती वर्षानुवर्ष कुपोषित आहेत। आणि ह्याचा पूर्ण अभ्यास करून माझ्या टीमने सगळ्यांनी, हे बसले ते सगळ्यांनी त्याचा अभ्यास करून त्याच्यावर काम केलेलं आहे। मला त्या गोष्टीचा आनंद होत आहे, कारण आम्ही जेव्हा, आपल्याला आठवत असेल की आम्ही जेव्हा 1,000 बालक मुंबई काँग्रेस अडॉप्ट करेल, 500 बालकं स्वतः वर्षाताई गायकवाड स्वतः करणार आहेत अडॉप्ट, त्यांनी ती प्रोसेस सुरू केली आणि असलम शेख जे पालकमंत्री आहेत ते 500 बालकं, अशी 2,000 बालकांना आम्ही अडॉप्ट करत आहोत। तेव्हा आमच्यावर काही लोकांनी टीका केली, काही राजकीय पक्षाने, आम्ही त्यांना आव्हान दिलं आणि आजही मी आव्हान देतो, तुम्ही सुद्धा घ्या आणि तुम्ही सुद्धा ह्या बालकांना त्यातनं मुक्त करा। मुंबई सारख्या महानगरामध्ये देशाची आर्थिक राजधानी आणि जगातलं एक मोठं फायनान्शियल सेंटर, तिथे जर ही परिस्थिती आहे, ही फारशी चांगली परिस्थिती नाही। सरकार कोणाची येऊ द्या, कोणाची जाऊ द्या, परंतु ही गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना अतिशय वेदना देणारी आहे। आम्ही प्रयत्न केला, राहुल गांधींच्या जन्मदिवसा दिवशी मी इथेच आपल्या समोर मी सांगितलं होतं, मला आता हे सांगताना आनंद होतोय की राजीव गांधींजींच्या जयंतीच्या दिवशी आम्ही तो कार्यान्वित करत आहोत, तो कार्यक्रम। त्यांना गेल्या 21 वर्षापासून थकबाकीची नोटीस येते, जी रक्कम साधारण प्रत्येक घराला 50,000 ते 1,25,000 असे हजारो कुटुंब महाराष्ट्र बसायला जात आहेत। सध्या करोनाचा काळ आहे आणि ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळ्या समस्या पूर्ण आहे, मग महाराष्ट्र पैसे वसूल केल्याशिवाय सोडण्याच्या मार्गावर नाही। बीजेपीने पण हा प्रश्न त्याच्यावर घातला आणि मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलं, तर आपणाकडून काय भूमिका? मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये मी भूमिका याच्या अगोदरही स्पष्ट केलेली आहे। मुंबईच्या नागरिकांवर कोविडच्या काळामध्ये, ह्या गेल्या 2 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचं हे असेल तरी त्याचा आम्ही त्याला विरोध केलेला आहे। आपल्याला आठवत असेल, तुम्ही होतात सगळे,
BIT चाळीचं असेल त्या बाबतीमध्ये पण आम्ही सांगितलं कॉर्पोरेशन कसं काय टॅक्स घेऊ शकते, तुम्ही स्वतः मालक आहात, आम्ही आमच्या कामगारांचे आणि तिथे राहणाऱ्यांचे तुम्ही भाडं घेता. आम्ही थांबवलं. तुम्हीच प्रश्न विचारला होता नाही थांबलं तर काय होईल, मी म्हटलं होतं रस्त्यावर येईल मी. आम्ही थांबलं, ते सगळं थांबलं. याच्यामध्ये फायर फीच्या बाबतीमध्ये असंच झालं होतं. आम्ही इथून सांगितलं होतं, पत्र लिहिली, तेही त्यांचाही कौतुक करायला पाहिजे, त्यांनी निर्णय घेतले. जे निर्णय याच्यामध्ये होते हाऊसमध्ये होणार होते आणि माझ्या रवी राजा माझ्या विरोधी पक्ष नेत्याचं कौतुकच करेल मी. ह्या प्रत्येक मुद्द्यावर विरोध केलेला आहे त्यांनी हाऊसमध्ये. आपण सगळे आहात महापालिका बघणार आहे आणि म्हणून मुंबईच्या नागरिकावर किंवा महाराष्ट्राच्या, मी मुंबईपुरतं मर्यादित यासाठी बोलतोय कारण मुंबई काँग्रेसचं बोलतोय, अशा पद्धतीने म्हाडा असो, कॉर्पोरेशन असो किंवा कुठल्याही यंत्रणा असो, या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने याची नागरिकांची कुचंबणा झाली, टॅक्सच्या बाबतीमध्ये आपण जरा सुद्धा पाऊल उचलू नका. याच्या पूर्वी मी म्हटलंय, आताही म्हणेन आणि मी त्या पद्धतीने पत्रव्यवहार इथे म्हाडाला सुद्धा करेन. आणि म्हाडाचे जे या आहेत मंत्री जितेंद्र आव्हाड, चांगला माणूस आहे, पुरोगामी विचाराचा आहे, 2 पावलं पुढे जाणार आहे. मला खात्री आहे की ते या बाबतीमध्ये नक्कीच हे करतील, विचार करतील. थँक्यू. आइए, यही पे आके पूछिए. उधर से ले हमारे अध्यक्ष जी नरेंद्र बाबली जी ने जितने भी मीडिया पर्सन है, पत्रकार बंधु समाज की सेवा में लगे हुए हैं, लेकिन उन लोगों को भी टिकट और पास नहीं मिलता है. उनको ये हर बार कहा गया है कि एक्रेडिटेशन कार्ड में तो आपको पास दिया जाएगा. सर, आप भी एक अखबार के संपादक हो और आपको बताएं कि पत्रकारों की परेशानी कितनी मैं जानता हूँ सर, आप क्या कदम उठाओगे? नहीं, इसके पहले भी हमने ये बात की थी, अगर आपको याद होगा. हमने जो एडवोकेट है, क्योंकि जब कोर्ट शुरू हुए तो कोर्ट में चाहे एडवोकेट हो, पत्रकार हो, उनको लोकल ट्रेन से परमिशन देनी चाहिए. मैंने कब लिखा है, मतलब आज नहीं कह रहा हूँ. ये बात बिल्कुल सही है कि कहीं ना कहीं ये जो है पैरामीटर्स तो डालने पड़ेंगे, क्योंकि हर व्यक्ति, मैं आप लोगों की किसी की बात नहीं कर रहा हूँ, अगर एक्रेडिटेशन नहीं है और कोई भी ऐसा कहता है कि मैं पत्रकार हूँ, तब क्या करेंगे? क्योंकि अभी भी अगर आपने देखा तो 2 टीकाकरण का सर्टिफिकेट लगता है, मतलब कोई ना कोई कानूनी ये बात है. पर मैं आपके इस बात से पूरी तरह सहमत हूँ, क्योंकि सबसे पहले मीडिया के लोग कोरोना काल में भी सबसे रोड पे अगर कोई थे और हैं अभी भी, तो मीडिया के लोग हैं, उन्हें परमिशन देनी चाहिए. ये बात मैंने इसके पहले भी कही है, मैंने लिखा भी है, फिर एक बार लिखूंगा मैं. नहीं भाई, ये तो मैं एक बात से सहमत नहीं हूँ आपके, कि ये बात सही है. ये कहा जाता है कि पत्रकारिता लोकतंत्र का चौथा स्तंभ है. आज देश के हालात जिस प्रकार के हैं और जिस प्रकार की ये दिखाई जाती है, हकीकत तो दिखाई नहीं जाती, और जिस प्रकार से ग्लोरीफाई किया जा रहा है, सरकार क्या कर रही है, ये कर रही है. यहाँ बातें अफगानिस्तान की होती है और वहाँ हमारे देश में घुस के त्रिपुरा में हमारे सैनिकों को मार रहे हैं. बहुत सारे सैनिक शहादत हो गई है ना, उसकी एक किसी ने भी एक उसका एक लाइन तक किसी ने नहीं दिखाई. तो मैं इस बात से बिल्कुल सहमत. मैं मीडिया कर्मी हूँ, फिर भी आज तक ये था सब कुछ, लेकिन पिछले 6-7 सालों से ये सारा मीडिया कुछ चंद उद्योगपतियों ने खरीद लिया है. आप लोगों का उसमें दोष है नहीं, आप तो सिर्फ नौकरी कर रहे हैं, आप अपना फर्ज अदा कर रहे हैं. पर ये पूरा मीडिया जिन्होंने खरीद किया है, वो सिर्फ और सिर्फ नरेंद्र मोदी जी के इशारे पे, केंद्र के इशारे पे चलता है. इस देश की हकीकत वो नहीं दिखाते. ये मेरा सिर्फ आरोप नहीं है, ये मैंने 100 उदाहरण दूंगा, एक नहीं है. पर हैविंग सेड सो, ये कहने के बावजूद भी ये बात मैं जरूर कहूंगा, हर विपदा में मीडिया कर्मी रास्ते पे रहे. हर विपदा में
सबसे पहले मीडिया कर्मी रास्ते पे रहे हैं। उनके मालिकों को, ये जो मैंने पहले कहा, ये मेरे उनके मालिकों से जो मेरा ये है उसके बारे में कहा, लेकिन आप लोगों को चाहे ट्रेन हो चाहे, और ये टीकाकरण में भी मैंने खुद बात की थी तभी, और मीडिया कर्मियों को एक साथ कामा हॉस्पिटल में तकरीबन मैं जानता हूँ 1400 लोगों को टीकाकरण एक साथ हुआ था। इसका मैं खुद ये हूँ, क्योंकि मैंने तभी लहाने साहब थे और हमारे पास कुछ लोग आए थे, तो उनको करना ही चाहिए, चाहे वो ट्रांसपोर्टेशन की सुविधा हो चाहे टीकाकरण के, उनको प्रायोरिटी देना चाहिए। ये मेरा थैंक यू सो मच। छत्रपतींचा विचार म्हणजे